झी 24 तास एक पाऊल पुढे। एखाद्या मॅचवर सट्टा लागलेला आपण अनेकदा पाहिलाय, मात्र सध्या चर्चेत असलेल्या बीसीसीआय अध्यक्ष श्रीनिवासन यांच्यावरही सट्टा लागलाय। श्रीनिवासन बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून राहणार की जाणार यावरच आता सट्टा लागलाय। सट्टेबाजीमुळे श्रीनिवासन अडचणीत असलेल्या श्रीनिवासन यांच्यावरही सट्टा। श्रीनिवासन यांच्या राजीनाम्यावर सट्टा। स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे भारतीय क्रिकेट विश्वात खळबळ माजली आहे। बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांची खुर्ची जाणार की राहणार ही चर्चा भारतीय क्रिकेट जगतामध्ये रंगतीये। या चर्चेमध्ये आता सट्टेबाजारही मागे राहिला नाही। जावयाने केलेल्या कृत्याची शिक्षा श्रीनिवासन यांना भोगावी लागणार का? भारतीय क्रिकेटला काळीमा फासणारं कृत्य श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मय्यप्पन यांनी केलंय। जावई सट्टा लावल्यामुळे अटकेत आहे। आयपीएल सट्ट्यामुळे बदनाम झालंय, तर क्रिकेटर सट्टेबाजीमुळे जेलची हवा खातायत। आता उरलेत फक्त बीसीसीआयचे अध्यक्ष। आता तर श्रीनिवासन यांना सट्ट्यानं बाजारात विकायला ठेवलंय। श्रीनिवासन बीसीसीआयच्या अध्यक्षपदी राहणार यावर 30 पैशांचा भाव लागलाय, तर 32 पैसे ते अध्यक्षपदावरून जाणार असा भाव लागलाय। श्रीनिवासन याबाबत काय निर्णय घेतायत याची कल्पना तर कोणालाच नाही। मात्र ज्या सट्टेबाजीमुळे श्रीनिवासन यांची खुर्ची जाणार आहे त्यावरही सट्टा लागतोय। आता यामध्येही फिक्सिंग होणार नाही एवढीच सर्वांची इच्छा। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। आपण पाहतोय सट्टेबाजीला या निमित्तानंही पुन्हा एकदा ऊत आलाय। मी जातोय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडे। अमर, काय सांगाल? सरते शेवटी आजच्या या बैठकीत नेमकं काय घडेल असे ठाम संकेत मिळत आहेत? ऋषी, सध्या तरी जे चित्र आहे त्यापासून श्रीनिवासन यांची गच्छंती अटक मांडण्यात येत आहे, पण जाता जाताही ते काही अटी टाकत आहे आणि त्या अशा अटी आहे की बीसीसीआयचे जे त्यांच्या विरोधी गट जो आहे तो मान्य करतील की नाही याबाबत शंका आहे। त्यामुळे एकूणच सध्या दोन्ही गट आपल्या जे म्हणणं आहे ते दामटून राहिले, पण याच्यात निर्णय काय होतो श्रीनिवासन जातील हे जवळपास निश्चित आहे। पण जाता जाता ते कोणत्या अटी टाकतात आणि त्यांच्या कोणत्या अटी मान्य करायच्या याच्यावर सर्वांचं लक्ष असणार। ऋषी, झी 24 तास एक पाऊल पुढे।